सांगलीत लोकसभेत मवियात बिघाडीची शक्यता आहे, कारण सांगलीची जागा काँग्रेसची आहे हे ठरलं होतं असं विश्वजित कदम पुन्हा एकदा म्हणतायत। उद्धव ठाकरेंनी एकतर्फी उमेदवारी जाहीर कशी काय केली हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। विश्वजित कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल आहे। सांगलीची जबाबदारी माझी होती असं विश्वजित कदम म्हणतायत। सापशिडीच्या खेळाप्रमाणे दुर्दैवानं आम्हाला साप चावला किंबहुना सापानं आम्हाला दंश केला असं विश्वजित कदम म्हणतायत। साप नेमकं विश्वजित कदम यांना कुणाला म्हणायचंय हा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय। ऐकूया विश्वजित कदम नेमकं काय म्हणाले। शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की उमेदवारी कठीण आहे, अडचणीत आहे। जे एकतर्फी उमेदवारी देण्यात आली, मी ठाम भूमिका घेतली। एकतर्फी कसं? काँग्रेस पक्षाची जागा आहे, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने ही एकत्रित उमेदवारी जाहीर करावी, मग आम्ही आदेश मानू, मग आम्ही निर्णय मानू। कारण शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होतीये, लोकहितासाठी होते, हे सगळं मान्य आहे। पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला। अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं। लहानपणी आम्ही काय ते साप सीडीचा खेळ खेळायचो आणि त्याला ते असतं ना, डाईस म्हणतात तिकडे, फासे बरोबर ना। फासे टाकली, कधी 2, कधी 3, कधी 4, कधी 6, असं बरंच काय होतं। त्यांनी 6 झाले की वर, 4 आले की परत खाली, आणि मध्ये 7 साप चावला की परत खाली। ठीक आहे, ह्या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला, पण एवढं नक्की सांगतो, या खेळामध्ये वय माझं 41 आहे, फार काही वयस्कर नाही, आम्ही सगळे तरुण आहोत। या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील, हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।